बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला वर्ष उलटलं तरी या प्रकरणाची सलग सुनावणी सुरू झालेली नाही। प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी निर्माण झाल्याने ती टळत गेली। शुक्रवारी 19 डिसेंबरला तर या सुनावणीला वेगळंच वळण लागलं। या प्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनाच या खटल्यातून हटवण्याची मागणी केली। निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना यातून बाजूला करावं असा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे दिलाय। त्याच वेळी न्यायालयात नाव पुकारलं गेल्यावर आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला। विशेष म्हणजे याच दिवशी मकोका न्यायालयात या आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित होणार होते। त्यामुळे हा खटला लांबवण्यासाठी आणि त्याला वेगळ्या दिशेनं भरकटवण्यासाठी आरोपींकडून हे प्रकार सुरू असल्याचं बोललं जातंय। सुनावणी सुरूच होऊ नये यासाठी या प्रकरणातल्या आरोपींनी आजवर काय काय केलं, आरोपींनी मागणी केल्याप्रमाणे या खटल्यातून उज्ज्वल निकम यांना हटवलं जाऊ शकतं का, आणि तसं झालं तर या खटल्यावर काय परिणाम होईल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 10 सप्टेंबर 2025 बीडमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम माध्यमांशी बोलत होते। ते म्हणाले, सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींकडून खटला लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत। आरोपींकडून D2 ऑपरेशन राबवलं जातंय। D फॉर डिले द ट्रायल अँड D फॉर डिरेल द ट्रायल। सरकारी पक्षाने न्यायालयात याविषयी गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे। आरोपींकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अर्ज केले जात आहेत। या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याने आम्ही याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलंय। 17 डिसेंबर 2025 उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होते। सुमारे 6 तास दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद होतो। कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, पण त्याच्या दोष निश्चितीवर 19 डिसेंबरला मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्यामुळे त्याच्या दोषमुक्तीचा निर्णय येईपर्यंत या दोष निश्चितीला स्थगिती द्यावी अशी मागणी कराडचे वकील करतात। पण हे प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचं सांगत उच्च न्यायालय कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावतं। 19 डिसेंबर 2025 बीडच्या मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होते। या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवर दोष निश्चित होणार असतात। सरकारी पक्षाचे सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे युक्तिवाद सुरू करतात। तेवढ्यात आरोपींचे वकील न्यायालयाकडे एक अर्ज सादर करतात। त्यात म्हटलेलं असतं, सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्यातून बाजूला करावं। याच दरम्यान आरोपी सुदर्शन घुलेचं नाव पुकारलं जातं आणि तो न्यायालयाच्या आवारातच चक्कर येऊन पडतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीशी संबंधित या 3 घटना बरंच काही सांगून जाणाऱ्या आहेत। या प्रकरणातून सुटण्यासाठी ही सुनावणी शक्य तेवढी लांबवण्याचा आणि ती भरकटवण्याचा प्रयत्न वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींकडून सुरू असल्याचं यातून दिसतं। त्यामुळेच आजवर या प्रकरणाची सुनावणी सलगपणे आणि विनाव्यत्यय सुरू होऊ शकलेली नाही। 10 सप्टेंबरच्या सुनावणीच्या वेळीही आरोपींनी असेच अर्ज देत वेळ काढूपणा केला होता। त्यांचा हा डाव लक्षात आल्याने त्याच दिवशी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आरोपींकडून D2 ऑपरेशन राबवलं जात असल्याचं सांगितलं होतं। त्या दिवशीही वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला। या दोषमुक्तीच्या अर्जाला निकम यांनी त्यावेळीही कडाडून विरोध केला होता। जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्ती आणि जामिनाचा अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती। परवाच उच्च न्यायालयानेही त्याचा हा जामीन अर्ज फेटाळल्यानं आता ॲडव्होकेट निकम यांनाच या खटल्यातून बाजूला करण्याची मागणी करत आरोपींनी नवीन चाल खेळली आहे। त्याबाबतची माहिती न्यायालयाने ॲडव्होकेट निकम यांना दिल्यावर त्यांनी हा अर्ज तात्काळ फेटाळण्याची मागणी केली। तुर्तास न्यायालयाने या अर्जावरचा निर्णय राखून ठेवलाय। आता या आरोपींनी मागणी केल्याप्रमाणे ॲडव्होकेट निकम यांना या खटल्यातून हटवता येऊ शकतं का, आणि या बाबतीत पूर्वी काय घडलंय ते बघू। अंजना गावित प्रकरणापासून ते खैरलांजी प्रकरणापर्यंत आणि 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून ते 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्यापर्यंत अनेक मोठ्या खटल्यांमध्ये उज्ज्वल निकम यांनी आजवर सरकारी वकील म्हणून काम पाहिलंय। आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 600हून अधिक गुन्हेगारांना जन्मठेप तर 37 आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवलं आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातही 25 फेब्रुवारी 2025ला विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली, पण काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव झाल्याने
ते खासदार बनून लोकसभेत जाऊ शकले नाहीत. पुढे जुलैमध्ये राष्ट्रपतींच्या कोट्यातून त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी केली असली तरी निकम यांच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये गँगस्टर विजय पालांडेने आपल्या विरुद्धच्या खुनाच्या 3 खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कायम ठेवण्यास विरोध केला होता. पालांडे याने सत्र न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर ऑक्टोबर 2024 मध्ये न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. निकम यांनीही आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आणि आपल्या पुनर्नियुक्तीला आव्हान देण्याचा आरोपीला कोणताही कायदेशीर अधिकार नाही, तो राज्याचा विशेष अधिकार आहे असं म्हटलं होतं. याच पालांडेने या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करून निकम यांची नियुक्ती रद्द करण्याची पुन्हा मागणी केली. राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर निकम हे सरकारी वकिलाचे लाभाचे पद कसे काय कायम ठेवू शकतात असा सवाल त्याने उपस्थित केला होता. त्यावर अद्याप न्यायालयाचा निर्णय आलेला नाही. आता एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असताना सरकारी वकिली करता येते का याबाबत स्पष्ट असा नियम नाही. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ प्रॉसिक्युशनच्या संकेतस्थळानुसार सरकारी वकिलांना राजकीय पक्षाशी संबंध असले तरी खटला लढवता येतो, पण त्यामागे काही नियम आणि नैतिक बंधनं आहेत. या वकिलाचे काम निष्पक्ष असले पाहिजे आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी निर्णय घेता कामा नये. विशेषतः सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाशी संबंधित खटला असेल तेव्हा त्यांनी आपली भूमिका अधिक पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडणं आवश्यक असतं. काही वेळा राजकीय संबंधांमुळे या वकिलांवर दबाव येऊ शकतो किंवा त्याचा प्रभाव दिसू शकतो, तरीही निष्पक्षपणे खटला चालवणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. सरकारी वकील हे कायद्याचे पालन करण्यासाठी आणि सार्वजनिक हिताचं रक्षण करण्यासाठी असतात. त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली किंवा वैयक्तिक विचारसरणीनुसार काम करता येत नाही. खटल्याचा निर्णय कायद्याच्या आधारेच घ्यावा लागतो. खासदार किंवा आमदार असतानाही वकील म्हणून काम करता येतं, पण सरकार विरोधात खटला असेल तेव्हा नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतो असे काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. तरीही कायद्यानुसार ते खटला लढवू शकतात, पण त्यात पारदर्शकतेची अपेक्षा असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गांभीर्य, त्यातील आरोपींनी आधी केलेलं क्रौर्य आणि आता सुरू असलेला कावेबाजपणा लक्षात घ्यावा लागतो. निकम यांनी हा खटला चालवण्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याची धास्ती वाटत असणं स्वाभाविक आहे. मध्यंतरी निकम यांच्या नियुक्तीला मराठा विरुद्ध वंजारी असा रंग देण्याचा प्रयत्नही काही महाभागांनी केला. निकम यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवल्यावर काँग्रेसनेही त्यांच्या सरकारी वकील म्हणून नियुक्तीला विरोध केला होता. निकम आता भाजपशी संबंधित असले तरी वकिलीच्या क्षेत्रातला त्यांचा निष्पक्षपणा, अभ्यास आणि परखड भूमिका याविषयी आजपर्यंत तरी संशय घेतला गेला नाही. पण ते जो खटला लढवतात त्यात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या भीतीतूनच त्यांना हटवण्याची ही मागणी करण्यात आली असावी असं सांगितलं जातं. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? संतोष देशमुख प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनीच काम पाहावं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.